रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच. घरामध्ये आणायचं पाणी पालम शहरामध्ये गुरुदास 4 फूट पाणी 4-5 संत गुरु रोहिदास महाराज नगरमध्ये केशव फुलपगार यांच्या घरामध्ये व इतर सर्व कर्मकार बांधवांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळं त्यांच्या घराचं आतोनात नुकसान झालेलं आहे. आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं अजून कुठलीच मदत पोहोचलेली नाही किंवा सहानुभूती म्हणून त्यांना शासनाच्या वतीनं अजून शासनाचा एकही महसूल विभागाचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. ही भयजन्य परिस्थिती पालम शहरामध्ये कधीच झाली नव्हती. ती आज पालम शहरामधील आमचा हा दलित समाज या ठिकाणी नदीच्या काठावरती सरा त्याचा संसार होऊन गेलेला आहे. परंतु दुर्यावरच्या बांधावर जाऊन फोटो काढण्याचं जे काम महाराष्ट्र शासनाचं मंत्रिमंडळ करतं आहे, माझी मंत्रिमंडळाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि या परभणी जिल्ह्याच्या कलेक्टरला विनंती आहे, तुम्ही फोटोशन करण्यापेक्षा गरीबातल्या गरीब माणसाला कशी मदत करता येईल आणि तो गरीब माणूस संकटात कसं सापडला आहे त्याला वाचवता येईल याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे. आणि कसलेही पंचनामे न करता, कसलाही पाठपुरावा न करता जो गरीब आहे त्यांना तात्काळ, जे पीडित ग्रस्त आहे त्यांना मदत शासनानं तात्काळ देण्याची व्यवस्था करावी अशी आमच्या संबंध पालमवासीची विनंती आहे. त्याचबरोबर पालम तालुक्यामध्ये शेतकऱ्याचंही प्रचंड प्रमाणामध्ये रात्रच्या ढगफुटीमुळं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानसुद्धा शासनाच्या मदतीने सुद्धा भरून न निघणार आहे. यासाठी शासनानं, मायबाप सरकारनं आम्हा शेतकऱ्यांना व गरीब कुटुंबातील ज्या लोकांचे घर वाहून गेले त्यांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून कसलाही GR शासनाचं पत्रक हे न पाहता या लोकांना पालम शहरामध्ये ज्या ठिकाणी जागा आहेत सरकारच्या त्या ठिकाणी यांना घरकुल देऊन यांचं पुनर्वसन करण्याची व्यवस्था सुद्धा शासनानं करावी. कारण जर आज देश आपला 75व्या वर्षी पार करतोय, शताब्दी पार करतोय, परंतु हा आमचा समाज